ही आहे हेल्दी प्रेग्नन्सी सिरीज. प्रेग्नंट आहात, कॉंग्रॅच्युलेशन. आता काय काय खायचं हे तुम्हाला तुमचा नवरा, सासू, आई, मैत्रिणी हे सगळेच लोक सांगत असतील आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलोही करत असाल. पण काय टाळलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला हेल्दी बेबी हवा आहे. जास्त नाही पण कमीत कमी हे 5 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवलात तरी आई आणि बाळ दोघंही हेल्दी होतील. खूप चहा आणि खूप कॉफी जर तुम्ही घेत आहात तर त्याला बऱ्यापैकी बंद करायचा प्रयत्न करा, कारण त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरती होऊ शकतो. 9 महिने 9 दिवस ही छोटीशी गोष्ट आहे तुमच्या आवडत्या गोष्टींपासून डिटॅचमेंट करण्यासाठी, कारण तुमचं बाळ हेल्दी असणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं अन्न बिलकुल खाऊ नका, जसं की कच्चं अंडं किंवा कच्चं अर्धवट राहिलेलं मांस बिलकुल खाऊ नका, कारण त्यामुळे इन्फेक्शन वाढण्याचा धोका जास्त असतो. जंक फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर किंवा पॅकेज फूड हे खाणं पूर्णपणे टाळा, कारण त्याच्यामध्ये मीठ आणि तेल हे जास्त प्रमाणात असतं, ज्यामुळे बॅड फॅट बॉडीमध्ये वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या पायावरती सूज येऊ शकते आणि तुमचं वजनही वाढू शकतं. कोणतीही फळं आणि भाज्या मार्केटमधून आल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या धुवा आणि त्यानंतरच ते खा, कारण त्याच्यामध्ये मारलेला पेस्टिसाइडसुद्धा आपल्या बॉडीच्या आतमध्ये जाऊन ते नुकसानदायक होऊ शकतं. जर तुम्हाला गोड खाण्याचे क्रेविंग्स जास्त येत असतील तरी सुद्धा साखरयुक्त पदार्थ कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा, जसं की कोल्ड्रिंक्स, सोडा हे सुद्धा घेण्याचं प्रमाण कमी करा. जर तुम्हाला सतत छातीमध्ये जळजळ होत असेल तर सोड्यापासून संपूर्णतः दूर राहा. जास्त गोड खाल्ल्यामुळे जेस्टेशनल डायबिटीज होण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे. याविषयी मी आधी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा. हेल्दी मम्मा आणि हेल्दी बेबीसाठी संतुलित आहार घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ रिलिव्हंट वाटला असेल तर नक्कीच प्रेग्नंट वुमनपर्यंत पोहोचवा. थँक्यू.